नमस्कार. श्री स्वामी समर्थ. राग किंवा क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर रागावर नियंत्रण मिळवणे अत्यावश्यक आहे. राग हा आपल्या प्रगतीमधील सर्वात मोठा अडथळा आहे. एकदा एक राजा दाट जंगलात हरवून जातो. तेथे त्याला खूप तहान लागते. इकडे तिकडे सर्व जागी शोधल्यानंतर सुद्धा त्याला पाणी मिळत नाही. तहानेमुळे त्याचा घसा सुकतो. त्याची नजर एका झाडावर पडते जिथे एका फांदीवरून थोडे थोडे पाण्याचे थेंब पडत होते. तो राजा त्या झाडाजवळ जाऊन खाली पडलेल्या पानाचे द्रोण बनवून त्या थेंबाने द्रोण भरू लागला. जसे जसे जवळ जवळ खूप वेळ लागल्यावर तो द्रोण भरला आणि राजा प्रसन्न होऊन जसे त्या पाण्याला पिण्यासाठी द्रोणाला तोंडाजवळ घेतो तेव्हाच तिथे समोर बसलेला एक पोपट आवाज करत आला. द्रोणाला झडप मारून परत समोरच्या दिशेने बसला. त्या द्रोणचे पूर्ण पाणी खाली पडले. राजा निराश झाला. खूप प्रयत्नानंतर पाणी मिळाले होते आणि हे पक्ष्यांनी पाडले, परंतु आता काय होऊ शकत नाही असा विचार करून परत तो त्या रिकाम्या द्रोणला भरू लागला. खूप मेहनतीनंतर पुन्हा ते द्रोण परत भरले आणि राजा परत आनंदित होऊन जसे त्या पाण्याला प्यायला द्रोण तोंडाजवळ घेतो तर तो बसलेला पोपट आवाज करत येतो आणि द्रोणाला झडप मारून पाणी पाडून परत समोर बसतो. असे 2-3 वेळा होते. आता राजा हताश होऊन क्रोधित होतो. इतक्या परिश्रमाने पाणी एकत्र केल्यावरही हा दुष्ट पक्षी असा वागतोय. आता मी याला सोडणार नाही. आता हा जेव्हा परत येईल तेव्हा त्याला संपवून टाकेन अशा मनातल्या मनात ठरवतो. राजा आपल्या हातात चाबूक घेऊन परत त्या द्रोणाला भरू लागतो. खूप वेळेनंतर त्या द्रोणात पाणी भरते. तेव्हा राजा पिण्यासाठी त्या द्रोणाला उंच करतो आणि तो पोपट परत आवाज करत जसा त्या द्रोणाला झडप मारण्यासाठी जवळ येतो तसेच राजा चाबूक पोपटावर मारतो आणि त्या पोपटाचे प्राण घेतो. आता राजा विचार करतो की या पोपटापासून तर पिच्छा सुटला, परंतु असे थेंब थेंब करून कधी परत द्रोण भरूल आणि कधी माझी तहान विझवेन. म्हणून जिथून हे पाणी पडत आहे तिथे जाऊन पटकन पाणी भरतो असा विचार करून तो राजा त्या फांदीजवळ जातो. जिथून पाणी पडत होते तिथे जाऊन जेव्हा राजा बघतो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते, कारण त्या फांदीवर एक भला मोठा अजगर झोपलेला होता आणि त्या अजगराच्या तोंडातून लाळ पडत होते. राजा त्याला पाणी समजत होता. ती अजगराची विषारी लाळ होती. राजाला पश्चाताप होऊ लागतो. हे देवा, मी हे काय केले? जो पक्षी सतत मला विष पिण्यापासून वाचवत होता, क्रोधामुळे मी त्यालाच मारून टाकले. मी संतांच्या सांगितलेल्या उत्तम क्षमा मार्गाचा स्वीकार केला असता, आपल्या रागावर नियंत्रण ठेवले असते तर हे माझ्या हितकारक निर्दोष पक्षाचा जीव गेला नसता. हे देवा, मी नकळत किती मोठे पाप केले आहे. राजा दुःखी होतो. म्हणून म्हणतात की क्षमा आणि दया असणारा खरा वीर असतो. रागात व्यक्ती दुसऱ्यासोबत आपल्या स्वतःचे खूप नुकसान करून घेतो. राग ते विष आहे ज्याची निर्मिती अज्ञानतेमुळे होते आणि अंत पश्चातापाने होतो. म्हणून नेहमी रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे. ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.